नमस्कार. तर आज मी लंचमध्ये बनवणार आहे छोले भटुरे. त्यासाठी मी इथे छोले बॉईल करून घेते आहे आणि बॉईल करताना आहे ना मी त्यात एक दालचिनीचा तुकडा पण टाकत असते. त्याने ना फ्लेवर खूप छान येतो. त्याच सोबत आहे ना मला आज किचनमधली सगळी तांब्याची भांडी पण स्वच्छ करायची होती. किचन ही अशी जागा आहे ना की तिथली कामं कधीच संपत नाही. त्यामुळे मग मी काय करते, ती कामं नियोजन करून थोडी पार्ट बाय पार्ट करते. जसं की एखाद्या दिवशी तांब्या पितळ्याची भांडी घासते, एखाद्या दिवशी स्टीलची भांडी घासते, एखाद्या दिवशी फ्रीज ऑर्गनाईज करून घेते. त्याने काय होतं, आपल्याला जास्त वर्कलोड पण येत नाही आणि आपलं किचन पण नेहमी स्वच्छ राहतं. तर इथे भाजी बनवून रेडी झाली आहे आणि मी भटुऱ्यांची तयारी करते आहे. भटुरे तसे तर मैद्याचे बनवले जातात, पण मी गव्हाच्या पिठात बनवणार आहे. आणि भटुरे सॉफ्ट होण्यासाठी मी त्यात थोडा रवा आणि थोडा मैदा ॲड केला आहे. त्याचसोबत मी त्यात थोडं ओवा आणि खायचा सोडा पण ॲड केला होता. दही पण ॲड केलं होतं आणि चवीपुरती मीठ पण टाकलं होतं. हे सगळं मिश्रण व्यवस्थित मळून घ्यायचं आणि 15 मिनटासाठी झाकण ठेवून बाजूला ठेवायचं आहे. आणि इथे आपली भाजी पण रेडी झालेली आहे. इथे आपले भटुरे पण तळून झालेत आणि मी प्लेट रेडी करते जेवणासाठी. इथे आमचं जेवण पण झालेलं आहे आणि मी इथे सगळी भांडी धुवून घेतली. त्यानंतर मग मी तांब्या पितळीची भांडी घासायला घेतली.